मंदा काकी, मी रोज तुम्हाला मंदिरात बघते. तुम्ही मनातल्या मनात देवाशी काय बोलत असतात देवच जाणे. काकी, आता तर अंधार सुद्धा होऊ लागला आहे. आता मी घरासाठी निघत आहे, तुम्ही पण घरी जा. किती वेळाने येथे बसलेल्या आहेत. भूक सुद्धा लागली असेल तुम्हाला. जर तुमची इच्छा असेल तर मी काही खाण्यासाठी घेऊन येऊ का? माझं घर इथे जवळच आहे, रिया मंदाबाईला म्हणाली. मंदाबाई म्हणाल्या, नाही बेटा, काहीच नको. आता तर भूक तहान काहीच लागत नाही. मी किती वर्षाशी भगवानला माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारते आहे. परंतु हे आहे की माझ्या प्रश्नाचे उत्तर देतच नाही. ज्याच्याशी आपले सुखदुःख वाटत होते, त्यालाही यांनी आपल्याजवळ बोलावून घेतले. जीवनातले सुखदुःख, जीवनात होणाऱ्या घडामोडीत सर्वांचा अनुभव घेतला. परंतु जाऊ दे रिया, तू घरी जा, माझ्यामुळे तू परेशान नको होऊ. तुझा नवरा आणि तुझी मुलं तुझी वाट बघत असतील. अरे नाही काकी, माझी मुलं आणि माझा परिवार यांच्यासाठी मला माझा संपूर्ण जीवन द्यायचा आहे. परंतु आज तुमच्यासाठी थोडा वेळ थांबून तुमचे दुःख वाटले तर याच्या सुखद बातमी माझ्यासाठी काय असेल. मागील 6-7 महिन्यांपासून मी तुम्हाला रोज इथे बघते. तुमच्यामध्ये मला कुठे ना कुठे माझ्या आईचे चित्र दिसते. माझी आई मागच्या वर्षीच आम्हा सर्वांना सोडून गेली. तिच्याशिवाय हे संपूर्ण जग मला खाली खाली वाटते. मी जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा माझ्या मनाला खूप शांती मिळते. मंदाबाईंनी प्रेमाने रियाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, मुलीचं आणि आईचं नातं असंच असतं. पण काही मुलं पैशांच्या धुंदीमध्ये या सुंदर नात्याला विसरून जातात. लोक म्हणतात संतानामुळेच संसाराचा प्रत्येक सुख मिळतो. परंतु मी म्हणते, ईश्वर जर यालाच संतान सुख म्हणत असेल तर काही आई वडिलांना हे सुख न दिलेलं चांगलं. बरं चल पोरी, निघते मी आता. नाही तर माझ्यामुळे तुलाही इथेच बसावे लागेल. मंदाबाई रियाचा आधी घेत उभ्या राहिल्या आणि घराकडे निघाल्या. जाता जाता मंदाकाकी असे का बरं म्हणाल्या म्हणून रिया विचार करत मंदिरातून बाहेर निघत होती. तेवढ्यात तिला मंदिरात पुजारी दिसले. ती त्यांच्याकडे गेली व त्यांना हात जोडून अभिवादन केले व त्यांना विचारले, पुजारी काका, तुम्ही या वृद्ध महिलेला ओळखता का? यावर पुजारी दुःखी आवाजात म्हणाले, ही बिचारी तर आपल्याच मुलांनी दिलेल्या दुःखाने व्याकुळ आहे. सांगायला त्यांना 3 मुले आहे. परंतु एखाद्या जुन्या वस्तूप्रमाणे त्यांना 4-4 महिने या घरातून त्या घरात फेकले जाते. त्यांचे पती जिवंत होते तेव्हा त्यांना सुखाची काही कमतरता नव्हती. परंतु 4 वर्षा अगोदर जेव्हा त्यांच्या पतीचे निधन झाले, तेव्हापासून यांचे जीवनच बदलून गेले. देवाने अशी संतान कोणाला देऊ नये. इतके बोलून पुजारीजीने मंदिराचा दरवाजा बंद केला व तिथून निघून गेले. पुढच्या दिवशी प्रिया मंदाकाकीची आतुरतेने वाट बघत होती. तिला मंदाकाकी मंदिरात येताना दिसल्या. तसे तिने लवकर चहा बनवला आणि चहा ओतून 2 कप घेऊन मंदिरात निघून गेली. रिया मंदाबाई जवळ जाऊन बसली आणि म्हणाली, काकी बघा, आज मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले आहे. मंदाकाकी म्हणाल्या, बेटा का बर माझ्यासाठी परेशान होतेस? आता तर माझी चहा पिण्याची सवय सुद्धा सुटून गेली आहे. माझी सून म्हणते या वयात भूक तहान नाही लागत. फक्त 2 वेळेचे जेवण भेटते तेवढेच चांगले आहे. मंदाकाकी चिंतित म्हणाल्या. रिया हे वाक्य ऐकून हैराण झाली. मग ती हळूहळू मंदाबाईंच्या भूतकाळाविषयी जाणून घेऊ लागली. एक दिवस रिया मंदाबाईंना आग्रह करून आपल्या घरी घेऊन गेली व त्यांच्यासाठी जेवण बनवले. मंदाबाई जेवणासाठी नकार देत होत्या, परंतु रियाने बालजबरीने त्यांना जेवण करायला लावले. मंदाबाई ज्या प्रकारे जेवण करत होत्या असे वाटत होते की त्यांनी कित्येक दिवसापासून असे जेवण केले नाही. थोड्या वेळानंतर रियाची मुलं शाळेतून घरी आले. त्यांनी आदरपूर्वक मंदाबाईंचे आशीर्वाद घेतले. मंदाबाईंनी हसून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना आशीर्वाद दिले आणि म्हणाल्या, रिया बेटा, आता मी निघते. जर कधी घरी माहीत झाले मी तुझ्या घरी आले म्हणून, तर उद्यापासून मंदिरही सुटून जाईल. मंदाबाई जाऊ लागल्या तर रिया म्हणाली, काकी थांबा, मी तुम्हाला मंदिरापर्यंत सोडते, मग तेथून तुम्ही जा. आता रोज दोघी भेटणे चालू झाले. एक दिवस रियाचा नवरा संजय घरीच होता.
तेव्हा मंदाकाकी आल्या. संजयने त्यांना आदरपूर्वक नमस्कार करून त्यांना खुर्चीवर बसवले. रियाला हे बघून खूप आनंद झाला आणि तिने आपल्या नवऱ्याचा मंदाकाकीचे परिचय करून दिले. मंदाबाई म्हणाल्या, रिया बेटा, आज तू मंदिरात दिसली नाही, म्हणून तुझी विचारपूस करण्यासाठी आले. आता मी निघते. संजयला मंदाकाकी विषयी सर्व काही माहीत होते, म्हणून तो म्हणाला, काकी, रियाला मुलगी मानत आहात तर मग हे घर पण तुमचे झाले ना. मग इतक्या लवकर का बरं जात आहात? बसा, आमच्या सोबत जेवण करून घ्या, मग आम्ही तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडून येऊ. हे ऐकून मंदाबाईंच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसू लागले. त्या म्हणाल्या, नाही बेटा, तुम्ही माझ्या घरापर्यंत येऊ नका, नाहीतर माझे मुलं व सुना मला रियाशी बोलणे सुद्धा बंद करून टाकेल. तुम्ही जेवण करून घ्या, मी निघते, असे म्हणून त्या निघाल्या. रिया आणि संजय दोघेही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी ऐकले नाही आणि त्या निघून गेल्या. संजय म्हणाला, अगं रिया, मंदाकाकी तुला काहीतरी सांगायला आल्या होत्या, परंतु मी घरात बघून त्यांची हिंमत झाली नाही. रिया, आपण त्यांच्या घरी जाऊन बघायचे का? रिया म्हणाली, ठीक आहे. दोघे दंपती मंदाबाईंच्या मागे मागे त्यांच्या घरी गेले. त्यांनी घराबाहेर उभे राहून बघितले तर मंदाबाईंचा मोठा मुलगा त्यांच्यावर फार ओरडत होता. त्यांना म्हणत होता, आई, तू म्हातारी होऊन सुद्धा अशी वागतेस, तर तू तुझ्या तरुणपणी काय काय नसेल करत. परंतु आई, या घरात माझी मुलगी सुद्धा आहे. तुझे असले वागणे बघून ती सुद्धा बिघडू शकते. म्हणून एकतर तू मंदिरातून लवकर घरी येत जा, नाहीतर मग मंदिरातच नको जात जाऊ. रिया आणि संजयला हे बघून धक्काच बसतो. ते तसेच बाहेरच्या बाहेर परत फिरले. रिया म्हणाली, संजय, मुलं असे सुद्धा करू शकतात का? कोणी मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईला असे बोलू शकतो का? खरंच म्हणाले होते ते पुजारी देव, अशी संतान कोणालाच देऊ नको. रिया चिंतित होऊन संजयला म्हणाली, संजय, आपल्याला पण 2 मुलं आहेत. जर पुढे चालून आपली अवस्था मंदाकाकी सारखी झाली तर आपल्याला आत्ताच सावध व्हायला हवे. पुढे 2 दिवस रिया मंदिरात गेली नाही आणि तिसऱ्या दिवशीही ती उशिराच मंदिरात गेली. तिला बघून मंदाकाकीने विचारले, रिया बेटा, काय झाले? तू 2-3 दिवसापासून मंदिरात आली नाही. सगळे ठीक तर आहे? तर रिया म्हणाली, काकी, मुलाला हॉस्टेलमध्ये सोडून आले. मंदाकाकी म्हणाल्या, इतके लहान आहे तुझी मूल, इतक्या लवकर का बरं सोडून आली? त्यांना हॉस्टेलमध्ये स्वतःपासून वेगळे केले त्यांना. प्रिया म्हणाली, काकी, जेव्हा ते मोठे होऊन आपल्याला स्वतःपासून वेगळे करतात, त्यापेक्षा आपण आधीच वेगळे राहण्याची सवय लावून घेतलेली बरी, बरोबर आहे ना? मंदाकाकी हे ऐकल्यावर रडायला लागल्या. तुम्ही आम्हाला अगोदर हे सर्व का नाही सांगितले? काय सांगितले असते तुला की माझी मुलं माझा अपमान करतात, मला एक नजरही चांगली बघत नाहीत, म्हणूनच म्हटलं होतं तुला माझ्या घरापर्यंत कधी येऊ नको म्हणून. रिया म्हणाली, तुमची मुलं तुमच्यासोबत असे का बरं वागतात? तर मंदाबाई म्हणाल्या, ही माझी चूक आहे. जेव्हा माझे पती जिवंत होते तेव्हा आमची मुलं आमचा खूप आदर करायचे, परंतु यांच्या निधनानंतर मी आमच्या नावावर जी काही संपत्ती होती ती माझ्या 3 मुलांमध्ये बरोबरीने वाटून दिली. मी संपत्तीची वाटणी केली, तर माझ्या मुलांनी 4-4 महिन्यांसाठी माझी सुद्धा वाटणी केली. देव करो माझ्यासारखी अवस्था कोणत्याही आईची होऊ नये. जर यालाच संतांनी सुख म्हणतात तर देवा, पुढच्या जन्मात मला या सुखापासून वंचित ठेव. असे बोलत मंदाकाकी रडायला लागल्या. रिया त्यांना सांगत होती की, मी तुमच्या मुलांशी बोलून बघते, नाहीतर मग तुम्ही आमच्या सोबत राहा. माझे सासू सासरे व माझे आई बाबा या जगात नाही. आम्ही अनाथ झालो आहोत. आम्हालाही मायेचा छत भेटेल. परंतु मंदाकाकी नकार देत होत्या. काही दिवस मंदाकाकी मंदिरात सुद्धा आल्या नाही. रिया त्यांची आतुरतेने वाट बघत होती. 8 दिवस झाले तरी मंदाकाकी आल्या नाही, म्हणून तिला राहावले नाही आणि ती मंदाकाकीचे हालचाल विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेली. तिथे जाऊन तिला माहीत झाले की मंदाकाकी आता 4 महिन्यांसाठी 2 नंबरच्या मुलाकडे गेल्या आहे. रिया उदास मनाने घरी परत आली. वेळ निघत गेला. मंदाकाकीची आठवण यायची म्हणून तिने त्यांच्या 2 नंबरच्या मुलाचा पत्ता घेतला.
आणि मंदा काकींची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेली. तर त्यांच्या घरवाले बदल्यात रियाला शकी नजरेने बघायचे. असेच वेळ निघत गेले आणि 4 महिने उलटून गेले. आता रियाला वाटले होते मंदा काकी परत येईल. परंतु त्या जेव्हा आल्या नाही तेव्हा रिया त्यांच्या मुलाकडे गेली आणि मंदा काकी बद्दल विचारपूस केली. तर त्यांचा मुलगा म्हणाला, आई 15 दिवसा अगोदर आमच्या सर्वात लहान भावाकडे गेली होती आणि तिथेच त्यांची तब्येत फार बिघडली. त्यांना दवाखान्यात नेले तर डॉक्टर म्हणाले, यांनी शिळे अन्न खाल्ल्यामुळे यांना गॅस झाला आहे. आई फार कमजोर झालेली होती, म्हणून तिने 8 दिवसापासून खाणे-पिणे सोडले होते. एक दिवस तिचा मृत्यू झाला. रियाला तर विश्वासच बसत नव्हते. किती सहन केले होते मंदाकाकीने. 3 मुलं असूनही मंदाकाकी दिवसभर मंदिरात बसून राहत होत्या. त्यांच्या वाट्याला फक्त दुःख आले होते. त्यांना फार हिणावर जात होते. मुलांच्या हाती किती लाचार झाल्या होत्या. मंदाबाई म्हणून, रे देवा, खरंच अशी मूर्ख संतान नसलेली बरी. ते लहान असताना आपण त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. त्यांच्यासाठी कितीतरी नवस करतो. त्यांच्यासाठी उपाशी राहून त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडी पुरवत असतो. परंतु तेच मोठे झाल्यावर आई वडिलांना घरातून हाकलून देतात, त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. तर मित्रांनो, मंदाकाकीची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.